श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 13वा। श्री गणेशाय नमः। हे संत वरदा श्रीधरा, हे दयेच्या सागरा, हे गोप गोपी प्रियकरा, तमाल नीडा पावहरी। तुझे ईश्वत्व पाहण्याकरिता जेव्हा झाला विधाता, गायी वासरे चोरिता यमुना तटी गोकुळात। तेव्हा तू निज लीले करुण गायी वासरे होऊन, ब्रह्मदेवा कारण आपले ईश्वत्व दाविले। दृष्टा ऐसा कलियाला यमुने माझी तुडवून भला, रमणक द्वीपात धाडिला गोप निर्भय करण्यास। देवी माझ्या दुर्दवा तुडवून या वासुदेवा, दास गणू हा करावा निर्भय सर्व बाजूनी। मी अजान भक्त तुझा हरी, परिदेवा कृपा करी। मी आहे अनधिकारी योग्य न तुझ्या कृपेस। ऐसे जरी आहे सत्य परी नको पाहुस अंत, माझी चित्ता वार त्वरित आपुल्या कृपा कटाक्षे। आता श्रोते सावधान बंकट हरी लक्ष्मण, विठू जगदेवादी मिळून गेले वर्गणी जमवावया। भाविकांनी वर्गणी दिली, उत्सितांनी कुटाळी केली, वर्गणीची काहो पडली जरूर तुमच्या साधुस्तव। गजानन म्हणता महासंत, जेन घडे ते घडवित, मग त्यांच्या मठाप्रत वर्गणी ही कशाला। कुबेर त्यांच्या भंडारी मग कशास फिरतो दारोदारी, चिट्टी कुबेराच्या वरी करा म्हणजे काम झाले। ऐसे ऐकता भाषण जगदेव बोलला हासून, हा भिक्षेचे कारण आहे तुमच्या बऱ्यासाठी। श्री गजाननासाठी नको बांधणे मठमठी, ह्या अवघ्या आटा आटी तुमचे कल्याण भावयास। स्वामी गजाननाचा त्रैलोक्य हाची मठसाचा, अवघी वने हा बगीचा पलंगजाचा मेदिनी। अष्टसिद्धिदासी परी राबताती ज्यांच्या घरी, तो न तुमचे परवा करी त्याचे वैभव निराळे। सविता सूर्य नारायण त्यासी दीप कोठून, प्रकाश देऊ शकेल जाण प्रतिकार करण्यात माझा। तो मुडी प्रकाशमयी त्याला दीपाचे काज नाही, हलकारा तो कोठून होई सार्वभौमा पुष्यविंता। इच्छा ऐहिक वैभवाची असते मानवाप्रती साची, ती आहे भावयाची पूर्ण या पुण्य कृतेने। रोग बरा करण्या भली औषधाची योजना केली, प्राणासाठी नसे झाली ती हे ध्यानी धरा हो। रोग भय शरीरास नाही मुळीच प्राणास, जन्म मरण हेही त्यास नाही मुळी राहिले। तैसी तुमची सुसंपन्नता रक्षण भाव्या सर्वथा, पुण्यरूप औषधी आता मिळणे भाग आहे की। संपन्नता हे शरीर रोग त्याचे अनाचार, त्याचा नाश होणार या पुण्यरूप औषधीने। म्हणून पुण्य संचय करा कृतर्पणा चित्ती धरा, पुण्य मेदिनी माझी पेरा करा आपुल्या संपत्तीचा। बीज पेरिता खडकावर तेवाया जाते साचार, त्यास कधी ना येणार मोड हे ध्यानी धरावे। अनाचार दुर्वासना हे खडक असती जाना, तेथे टाकल्यावरी दाना ते किडे पाखरे भक्षिती। संत सेवा समान कोणते नाही पुण्य आन, स्वामी सांप्रत गजानन मुकुटमणी संतांचे। संत कार्यास काही देता अगणित होते सर्वथा, एक दाना टाकिता मेदनी माझे कनिस होते। त्या कंसास दाने येती एकाचेच बहुत होती, तीच पुण्याची आहे स्थिती हे बुध हो विसरू नका। ऐसे बोलता साचार कुटाळ झाले निरुत्तर, खरे तत्व असल्यावर कुंठित गती तर्काची।
नेता असल्या वजनदार वर्गनीती जमे फार क्षुल्लकाच्या न होणार कार्य कधी वर्गणीचे असो मिळाल्या जागेवरी ओट बांधील सत्वरी झटू लागले गावकरी मंगवान कशाची बांधकाम कोटाचे चालता शेगावीसाचे दगड चुना रीतीचे सामान गाड्या वाहती त्यावेळी समर्थ स्वारी होती जुन्या मठावरी त्यांनी विचार अंतरी ऐसा रीती केला हो आपण तेथे बसण्याविना काम न चाले झपाट्याने म्हणून कौतुक समर्थाने केले कसे ते परियेसा एका रेतीच्या गाडीवरी समर्थांची बैसली स्वारी तो गाडीवान झाला दुरी महार होता म्हणून तई महाराज बदले तयास कारे खाली उतरलास आम्हा परमहंसास विटाडाची बाधा नसे महार बोले त्यावरी महाराज तुमच्या शेजारी मी न बसे गाडीवरी ते आम्हा उचित नसे मारुती राम रूप झाला परिरामा सन्निध नाही बसला तो उभाच पहा राहिला कर जोडून रामा पुढे बरे बापा तुझी मर्जी यास त्यास हरकत नाही माझी बैलांनो नीट चला आजी गाडीवाल्या मागून बैल तैसे वागले नाही कशास बुजले गाडीवाल्या वाचून आले नीट सांकेतिक स्थलास समर्थ खाली उतरले मध्यभागी येऊन बसले तेथेच हल्ली काम झाले त्यांच्या भव्य समाधीचे ही जागा शेगावात आहे 2 नंबरात 43 45 700 सर्वे नंबराच्या महाराज बसलेच्या ठिकाणी तीच यावी मेदिनी मध्यभागा म्हणून हे करणे भाग पडले त्या 2 नंबरातून जागा थोडी घेऊन साधिला तो मध्य जाण ऐसे चतुर कारभारी एक एकराचा हुकम झाला परी बांधकामाच्या वेळेला समाधी मध्य साधण्याला जागा थोडी पडली कमी त्यासाठी म्हणून 11 गुंठे जास्त जाण जमीन ती घेऊन बांधकाम चालविले पुढाऱ्यांच्या होते मनी वचन दिले अधिकारांनी आणि काही 1 एकर तुम्हाला गुणी काम पाहून जागा देऊ यास्तव केले धाडस 11 गुंठे घेण्यास परी ते गेले विकोपास एका दृष्टाच्या बातमीमुळे यामुळे पुढारी थोडे घाबरले अंतरी त्यात जो पाटील होता हरी तो बोलला समर्था 11 गुंठे जागेचा तपास करावयासाचा एक जोशी नावाचा आला असे अधिकारी हासत पाटलाला समर्थाने शब्द दिला जागेबद्दल जो का झाला दंड तुम्हा तो माफ होईल त्या अधिकारी जोशाप्रत समर्थाने दिली स्फूर्ती चाललेल्या प्रकरणावरती चेरा त्यांनी मारिला की हा दंड झालेला विनाकारण आहे भला दंड गजानन संस्थेला परत द्यावा म्हणून मी करून आलो चौकशी जाऊन त्या शेगावासी या घडलेल्या प्रकारासी दंड होणे उचित नाही म्हणून तो माफ केला ऐसा हुकुम जेव्हा आला ते हरी पाटलाला आनंद झाला विशेष तो म्हणे समर्थाचे वाक्य ना खोटे भावयाचे मजवरी किटाड महाराजाचे येऊन गेले नुकते एक त्यावेळी महाराजांनी भीव नकोस म्हणून तुझ्या एकाही केसा लागुनी धक्कान त्याचा बसेल तेच खरे अखेर घडून आले साचार तैसाच हाही प्रकार आज दिनी झालासे समर्थ वाक्य खोटे झाले ऐसे कोणी नव कधी ऐकले असो शेगावाचे लागले लोक भजनी स्वामीच्या आता नव्या जागेत आल्यावर जे काही घडले प्रकार म्हणजे समर्थांचे चमत्कार ते आता वर्णितो मेहकराच्या सान्निध्याला सवडळ नामे ग्राम भला त्या गावीचा एक आला गंगा भारती गोसावी यास होता महारोग कुजून गेले अवघे अंग उरली न पडल्या वाचून भेग
जागा दोन्ही पायाला करपद बोटे झडून गेली तनुप्रती चढली लाली कानाच्या सुजल्या पाडी कडू सुटलास तनु ते म्हणून गंगा भारती त्या महारोगा त्रासला अति समर्थांची ऐकुनी कीर्ती शेगामासी पातला श्रोते त्या गोसाव्या व्रत लोक आढळू लागले बहुत तुला रक्तपिती आहे सत्य तू न जावे दर्शना महाराज दिसतील ऐशा ठाई उभा राहून दर्शन घेई कधी ना जवळ जाई त्यांचे चरण धरावया हा स्पर्शजन्य रोग फार मौन म्हणून वैद्य डॉक्टर सांगती याचा विचार तू आपल्या मनी करी अरे ऐके दिनी गंगा भारती चुकून अवघ्या लोकांप्रती येता झाला सत्वर गती प्रत्यक्ष दर्शन घ्यावया डोई ठेविता पायावर समर्थांनी चापट थोर मारली त्याच्या डोक्यावर अति जोराने विबुध हो म्हणून तो उभा ठेला समर्थास न्याहाडू लागला स्वामींनी त्याचे थोबाडाला दोन्ही करे ताडिले फडाफडा मारिल्या मुखात आणि वरती एक लाथ खापरोनी बेडक्या व्रत चुकले त्याच्या तनुवर तोच त्याने मानिला समर्थाचा प्रसाद भला बेडका होता झोका पडला तयाची या अंगावर तो त्याने घेऊन करी चोडून उभ्या शरीरी लाविता झाला मलमापरी आपल्या सर्व अंगास तो प्रकार पाहता एक कुठाड तेथ होता तो गोसाव्यासी बोलता झाला पहा येणे रीती आधीच शरीर नासले तुझे आहे बाबा भले त्यावरी त्यांनी टाकिले या अमंगळ बेडक्याचे तो तू प्रसाद मानिला अवघ्या अंगाते चोरीला जाला ऊन साबनाला धुवून टाकी सत्वर हे ऐसे वेडे पीर विचारू लागता भूमीवर त्यासी अंधश्रद्धेचे नर साधू ऐसे मानती त्याचा परिणाम ऐसा होतो अवधी कृत्यास ऊत येतो तो येता सहज जातो समाज तो रसतडा यासी तुझेच उदाहरण तू औषध घेण्याचे सोडून आलास किरे धावून या वेड्या पिशापाशी गोसावी ते ऐकता हसू लागला सर्वता म्हणे तुम्ही येथेच चुकता याचा करा विचार अमंगळ साधू पासी काही न राहते निश्चयेसी कस्तुरीच्या पोटाशी दुर्गंधी नावसे कदा तुम्हा दिसला बेडका तो हा प्रत्यक्ष मलमदेखा कस्तुरीच्या सारखा सुवास येतो या लागी तुम्हा संशय असल्यास पहा माझ्या अंगास हात लावून या खास म्हणजे कडून येईल की त्यात थुंक्याचे नाव नाही अवघे औषधी आहे पाही मी इतका वेडा नाही बेडक्यास मलम मानणारा तुझा त्याशी संबंध होता म्हणून बेडका दिसला तत्वता समर्थाची योग्यता श्वानामुळी जाणली त्याचे पाहता प्रत्यंतर चाल जाऊ एक वार स्नान केलेल्या जागेवर बेड आता करू नको समर्थ स्नान प्रतिदिवशी करतील त्या ज्या जागेशी तेथल्या ओल्या मातीसी मी लावितो निजांगा ऐसा संवाद येथे झाला दोघे गेले स्थानस्थला तो कुटाडासी आला अनुभव गोसाव्या परीच मुक्तिका स्नानस्थलाची दोघांनीही घेतली साची तो गोसाव्याच्या हाती बैसली औषधी होऊन कुठाडाच्या हातात लीच माती आली खचित दुर्गंध ही किंचित येत होती तिला तो प्रकार पाहता क्षणी कुठाड घोटाडला मनी उत्सिक कल्पना सोडून शरण गेला समर्था असो कोणी गोसाव्या ते जवळ बसू देत नव्हते हा दूर बसून भजनाते करी स्वामी पुढे नित्य आवाज गंगा भारतीचा पहाडी गोड मधुरसाच्या अभ्यास होता गायनाचा त्या गंगा भारतीला ऐसे 15 दिवस गेले रोगाचे स्वरूप पालटले लालीने ते सोडिले तयाची या अंगाला चाफे झाले पूर्ववत भेगापदीच्या निमाल्या समस्त दुर्गंधीचा मोडला त्वरित ठाव त्याच्या श्रोते हो गोसाव्याचे एकूण भजन होई संतुष्ट समर्थ मन प्रत्येक जीवा कारण गायन हे आवडते बायको गंगा भारतीची
अनसुया नावाची ती शेगावी आली साची न्याया निजपतीला संतोष भारती कुमार होता तिच्या बरोबर येऊन पतीस जोडिले कर चला आता गावाते तुमची व्याधी बरी झाली ती मी दृष्टी पाहिली समर्थ साक्षात चंद्रमौळी आहेत हेच खरे असे मुलगा तेच बोलला म्हणे बापा गावी चला पुसून गजानन महाराजाला येथे राहणे पुरे झाले गंगा भारती म्हणे त्यावर मला नका जोडू कर आजपासून साचार मी तुमचा खचित नाही ही अनाथांची माऊली स्वामी गजानन येथे बसली त्यांनी माझे उतरविले धुंदीचा पट मारून राख लावली अंगाप्रत आणि चित्त तुझे संसारात केली विटंबना बहुत या भगव्या वस्त्राची ऐसे संकेत बोलले थापट्या मारून जागे केले आता डोळे उघडिले संसाराचा संबंध नको हे संतोष भारती कुमारा तू तुझ्या आईस नेई घरा येथे नकोस राहू जरा चौदळ जळ जवळ करावे हिचे जीवमान जोवरी तोवरी हिची सेवा करी ही तुझी माय खरी हिला अंतर देऊ नको मातोश्रीची करिता सेवा तो प्रिय होतो वासुदेवा कुंडलिकाचा ठेवावा इतिहास तोडे डोळ्या पुढे मी येता सवंडात पुन्हा रोग होईल पूर्ववत म्हणून त्या आग्रहात तुम्ही न पडावे दोघांनी आजवरी तुमचा होतो आता देवाकडे जातो नरजन्माचा करून घेतो काहीतरी उपयोग हा वाया गेला खरा नराचा जन्म साजिरा चुकेल 84च्या फेरा ऐसे साच सांगितले समर्थ कृपेने निश्चिती झाली मलाही उपरती याच परमार्थ खिरीत माती टाकू नका रे मोहाची ऐसे सांगून कुटुंबाला मुलासह सौदळाला दिले धाडून राहिला आपण तसाच शेगावी पदांतरे समर्थांची आवडीने म्हणावी साची त्या सकला गायनाची येत होती विबुध हो प्रत्यही तो अस्तमाना एक तारा ठेवून जाना समर्थाच्या सानिध्याना बैसून भजन करीत असे ऐकून त्याचे भजन इतरांचे ही हर्षवन वस्तू अशीच आहे गान रंजविना री सर्वांते हा गंगा भारती बरा झाला रोगाचा पत्ता मोडला मलकापुरास पुढे गेला गजाननाच्या आज्ञेने असो एकदा पौष मासी झामसिंग आला शेगावासी बोलता झाला समर्थासी माझ्या गावास चला हो मम भाच्याच्या गृहाला अडगावी नेण्याला मी आलो होतो आपणाला तई आपुला करार ऐसा होता समर्था मी नाही येत आता नको करू आग्रह वृता पुढे मागे येईन त्याला दिवस झाले बहुत आता चला मुळगावात मी आहे आपला भक्त माझी इच्छा पूर्ण करा मुळगावात माझे घरी काही दिवस राहा तरी मी अवघी करून तयारी न्याया आलो आपणा झामसिंगा बरोबर मुळगावी आले साधूवर दर्शना लोटले नारी नर दोन आनंद वर्णमय झामसिंगाने भंडारा घातिला असे थोर खरा मुणगाव झाले गोदातीरे दुसरे ही की हो पैठणा माझी एकनाथ मुंडगावी गजानन संत भजनी दिंड्या अमित आल्या भजन करावया आचारी लागले स्वयंपाका अर्धा स्वयंपाक झाला निका ते महाराज बोलले देखा ऐसे झामसिंगा आज चतुर्दशी मुडीच आहे रिक्त स्थिती भोजनाच्या पंक्ती पौर्णिमेला होऊ दे झामसिंग बोलला यावर स्वयंपाक झाला तयार लोक जमलेत आहेत फार आपला प्रसाद घ्यावया स्वामींनी केले बोलणे तुझे व्यवहार दृष्टीने योग्य परी हे न माने त्या जगदीश्वराला झामसिंगा हे अन्न न येईल उपयोगा कारण तुम्हा प्रपंचिका लागून आपलेच भावे वाटते पंक्ती बसल्या भोजना तो एकाएकी आकाश जान भरून आले गर्जना होऊ लागली मेघांची चमके वीज माथ्यावरी झंझावात सुटला भारी कडाकडाकी कांतारी लागली झाडे मोडावया
घटकेत पाणी पाणी झाले, अन्न अवघे वाया गेले. मग झामसिंगाने विनविले, महाराजास येणे रीती. आता महाराज उद्या तरी, मुळी न भावे आजच्या परी. हिरमुष्टी होऊन बसली खरी, अवघी मंडळी गुरुराया. निवारा या पर्जन्याला, हा नव्हे पावसाळा. आगंतुक बेटा आला, आमचा नाश करावया. आता पाऊस पडेल, तरी शेतीचे होईल. वाटोळे ते पहा सकड, मग म्हणतील लोक ऐसे. झामसिंगे केले पुण्य, हा भंडारा घालून. ते भोले आम्हा लागून, वा खूप तऱ्हा पुण्याची. महाराज म्हणाले झामसिंगा, ऐसा सच्चित्त होसी कागा. तुला न उद्या देईल दगा, हा पर्जन्य कधीही. आताच मी वारितो त्यासी, ऐसे बोलून आकाशासी. पाहू लागले पुण्यराशी, तो आभाळ फाकले. मेघ क्षणात निघून गेले, सर्व ठाई ऊन पडले. हे एका क्षणात झाले, अगाध सत्ता संतांची. दुसरे दिवशी पौर्णमीला, थोर भंडारा पुन्हा झाला. तो नियम चालला अजून त्या मुणगावी. झामसिंगाने आपली इस्टेट सर्व अर्पण केली. महाराजांचे चरणी भली, त्या मुणगाव ग्रामात. लोक त्या मुणगावात, समर्थाचे झाले भक्त. पुंडलिक भोकरे म्हणून त्यात, एक जवान पोऱ्या असे. हा उकिरड्या नामक कुंड्याचा पुत्र, एकुलता एक साचा. भक्त झाला महाराजांचा, ऐन तारुण्य माझारी. हे उकिरडा नाम भराडात, पोर नसल्या वाचत. लोक नवसे ठेवितात, ऐसा प्रघात त्या प्राती. ते पेटय्या ते लंगनात, केरपुंजा महाराष्ट्रात. तैसा उकिरडा वराडात, नाव ठेवती बालकाचे. हा पुंडलिक वद्य पक्षासी, करावया वारीसी. एथ नियमे शेगावासी, ध्याया दर्शन समर्थांचे. जैसे काते वार करी, वद्य पक्षा माझारी. जाती इंद्रायणीचे तिरी, देहू आळंदी गावाला. तैसाच हा वराडात, वारी वद्य पक्षात. करी येऊन शेगावात, परम भाव भक्तीने. असो एकदा वराडात, रोग ग्रंथिक सन्निपात. बडावला अत्यंत, गाव बाहेर पडले की. या तापात ऐसे होते, प्रथमता थंडी वाजते. अंग ज्वराने तप्त होते, डोळे होती लाल बहु. आणि कोठे तरी सांध्यावर, ग्रंथी उठे सत्वर. ती होती करी जोर, वात तिच्या मागून. मग रोगी बरळ तसे, शुद्धीन काही राहतसे. तलखी अंगाची होतसे, बेशुद्ध होई क्षणाक्षणा. पूर्वी हा रोग विपरीत, नव्हता भरत खंडात. त्याचा वास युरोपात, होत्या मोठ्या प्रमाणी. ती साथ इकडे आली, गावोगाव पसरली. त्याचा प्रतिकार सोडून दिली, लोकांनी ती घरेदारे. त्या दुर्धर साथीची स्वारी, आली पहा मुणगावरी. तो पुंडलिकाची आली वारी, शेगावास निघाला. कसकस त्याला घरीच आली, परी ती त्याने चोरिली. शेगावाची वाट धरली, आपल्या पित्या समवेत. येता 5 कोसावर, शरीरासी भरला ज्वर. एक पाऊल भूमीवर, तयाच्याने टाकवेना. गाठ उठली बगलेत, हैराण झाला रस्त्यात. ऐसे पाहुन पुसेतात, कारे पुंडलिका ऐसे करीशी. पुंडलिक म्हणे बापाला, बाबा मशी ताप आला. गोडा एक का खेला, उठला आहे एधवा. शक्ती सारी क्षीण झाली, आता मशीन चालवे मुडी. काय करू ही राहिली, वारी हाय रे दुर्दैवा. हे स्वामी दया घना, वारीसी खंड पाडीन. दाव तुझ्या दिव्य चरणा, भक्तवत्सला कृपानिधी. वारी सांग झाल्यावर, मग येऊ दे खुशाल ज्वर. जरी सांडेल शरीर, तरी न त्याची परवा मला. माझ्या पुण्य ठेवा हीच वारी, ती रक्षण आता करी. ही साथ झाली वैरी, नाश तिचा करावया ते. शरीर सामर्थ्य जोवर, परमार्थ घडे तोवर. बापही झाला चिंतातुर, ती मुलाची पाहून स्थिती. तोही रडू लागला, हा एकुलता एक पुत्र मला. देवान दिवा देई भला, हा माझ्या वंशाचा. उकिरडा म्हणे पुत्रास, गाडी घोडे बसावयास.
आनुकाया समयास तुला बाळा बसावया. पुंडलिक वदे तयावरी झाली पाहिजे पायीच वारी. उठत बैसत कसे तरी जाऊ चला शेगावा. मध्येच मृत्यू आल्यास शेवतरीने शेगावास. नको करू शोकास हेच आता सांगणे. बसत उठत पुंडलिक आला अति कष्टे शेगावाला. पाहून स्वामी समर्थाला घातले त्याने दंडवत. तो समर्थांनी माव केला एका हाताने दाबिली. काख त्यांनीच आपुली अति जोर करुनिया. आणि केले मधुरोक्तर पुंडलिका तुझे गंडांतर. टळले आता तिळभर चिंता त्याची करू नको. तैसे महाराज गतकाक्षणी पुंडलिकाची गाठ जाणी. गेली जागे जागच्या जागी जिरून ताप तोही उतरला. कंप शक्तीने राहिला देहा कारणे. करी पुंडलिकाच्या मातेने आणिला नैवेद्य वाढून. भास त्या नैवेद्याचे समर्थ घेता दोन साचे. कापरते पुंडलिकाचे गेले बंद होऊनिया. पुंडलिक झाला पूर्ववत अशक्तता राहिली किंचित. हे गुरु भक्तीचे फळ सत्य उघडा डोळे अंधांनो. गुरु योग्य असल्यावरी वाया न जाई सेवा खरी. कामधेनू असल्या घरी कान इच्छा पुरतील. सांग करून वारीला पुंडलिका गेला मुळगावला. हे जो चरित्र वाची भला त्याचे टळेल गंडांतर. संत चरित्र ना कहाणी अनुभवाची खान जाणी. मात्र अविश्वास मनी संत कथेचा न यावा हो. श्रीदास गणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. सुखद हो भाविकांप्रत हेच देवा मागणे. शुभं भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य त्रयोदशोऽध्याय समाप्तम्.